आखाती उदाचा फटका जे आहे ते आता शहरी भागासह ग्रामीण भागातही बसायला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांना जे आहे ते गॅस मिळत नाही, गॅसची कुठेतरी टंचाई बघते. असं असलं तरी मात्र घरगुती गॅस जे आहे ते मुबलक प्रमाणामध्ये मिळते. मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना आता गॅसची उणीव भासू लागली आहे. आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी आहे ते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर. सर, खरं तर कुठेतरी व्यावसायिकांना जो आहे ते गॅस मिळत नाही आणि ग्रामीण भागातही आता गॅसची टंचाई जाऊ लागली. काय नेमकी परिस्थिती आहे जिल्ह्याची? आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये 13 डीलरशिप आहे ज्याच्यामध्ये गॅस पुरवठा केली जातात आणि त्याला जे आहे रिटेल करणारी जी कंपनीज आहे तो 3 आहे. आम्ही जे आहे याच्यामध्ये पूर्णपणे आढावा घेतलेला आहे की कुठे कुठे गॅसची किती किती डिमांड आहे. आपल्याला आता सध्याच्या स्टॉक प्रमाणे तर कुठे प्रॉब्लेम दिसत नाही आहे. आता आमच्या जितका साधारणपणे आतापर्यंत चालू होता, जितकी बुकिंग चालू होती तेवढा आम्ही पूर्तता करू लागलोय. परंतु जी ओव्हर बुकिंग होऊ लागली आहे त्याच्यामध्ये जे आहे आम्ही आपल्या चॅनलमधून जे आहे ते नागरिकांना हेच सांगू इच्छितो की आपण जे आहे ओव्हर बुकिंग करू नकावं आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडे सिलेंडर संपेल तेव्हा आपण बुकिंग करावं. आपल्याला निश्चितच सिलेंडर मिळून जाणार आहे. सर, यापूर्वी ग्रामीण भागातील जनतेला जे आहे ते जी शहरातली एजन्सी आहे त्या पुरवठा केला जात होता आणि त्याची बुकिंग होत होती. ती बुकिंग बंद झालेली आहे आणि तो पुरवठाही बंद झालेला आहे. ग्रामीण भागात आता झळा बसलेला घरगुती गॅसचा. पुरवठा तसंच जी 13 एजन्सी आपली आधीची होती तो पण आता आपली तोच एजन्सी राहणार आहे. ज्या ठिकाणीवरून आपल्या आधी सिलेंडर मिळत होतं त्या ठिकाणीवरूनच तुम्हाला आता पण सिलेंडर मिळणार आहे. आता जे आहे आम्ही जेव्हा मीटिंग घेतली होती तेव्हा काही अडचणी जी ग्राहकांना हे येऊ लागली होती की आतापर्यंत ते मोबाईलवरती बुकिंग करत होते. जेव्हा त्यांना मेसेज पडत होता आणि मेसेजच्या आधारावर तो लिंक क्लिक करून ऑटोमॅटिकली बुकिंग होत जात होती. परंतु आता जे आहे ओव्हर बुकिंग असल्यामुळे त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे तो थोडा प्रॉब्लेम येत होती. त्यामुळे त्यांनी एक सोपा ह्यामुळे विषय काढलेला होता की आपण डायरेक्टली साईटवरती जाऊन जे आहे ते आपली बुकिंग करण्यात यावं किंवा आपल्याला जे आपल्या डीलर्सनी जे एजन्सीनी आपल्याला काही व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत त्याच्यावर करावा. त्यामध्ये आपल्याला काही गॅसची कुठेच अडचण राहणार नाही. काही ठिकाणी सर असं दिसून आलं की जे घरगुती गॅस आहेत ते व्यवसायासाठी वापरले जातात, व्यावसायिक गॅस म्हणून त्याची वापर होतोय. अशावरती आपण काही कारवाई करणार का? असे काही पथक वगैरे तैनात केलं पाहिजे? आम्ही जे आहे भरारी पथक प्रत्येक तालुक्यासाठी एकेकानी शहरासाठी वेगळे ते भरारी पथक तालुका तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये टोटल 7 भरारी पथक आपले तयार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई पण सुरू केलेली आहे. ज्याच्यामध्ये असा कुठे पण आढळला की भाई कमर्शियल गॅसचा वापर करण्यासाठी तुम्ही घरगुती सिलेंडर वापर करत असाल त्याच्यामध्ये आपल्या विरुद्ध जे आहे ते कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पडू नका. आणि दुसरा जे विषय आहे कमर्शियल सिलेंडरमध्ये आता जे आहे ते शासनाने जे आहे ते थोडा निर्बंध घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडा सप्लाई ॲज पर आपला जे इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांची मागणीप्रमाणे जे आहे ते येऊ लागले. आता घरगुती गॅससाठी टंचाई सध्या नाही म्हणता येईल हिंगोली जिल्ह्यात. घरगुती गॅससाठी टंचाई नाही आहे, परंतु मी आता आपल्याला सर्वांना सांगितलं आहे जे आम्हाला मीटिंगमध्ये आढळण्यात आला की भाई बुकिंग करताना जे आहे ते काही लोकांना सॉफ्टवेअरची प्रॉब्लेम नक्कीच येऊ लागली आहे. त्याच्यामध्ये आम्ही पण एक बुकिंग करून बघितलेली होती. त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला सोपा विषय हेच आहे की त्यांची IOCL, BPCL, HPCLची साईटवर जाऊन आपला जे नंबर आपण टाकला आपल्या ग्राहकांचा नंबर आपल्याला डायरेक्टली तिकडून बुकिंग करता येत आहे. काही काही जे आहे आपल्या आता मोबाईलचा पण प्रश्न सुटलेला आहे. मोबाईलवरती जे मेसेज येत होता त्या IOCLनी तो मुद्दाच काढून घेतलेला आहे. तरी पण कोणाला काही मुद्दा येत असेल त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊन करून घ्यावा. आम्ही प्रत्येक एजन्सीवरती जे आहे तो सूचना असेप्रमाणे लावलेलीच आहे की काय आपल्याला सर्वांना केलं पाहिजे आणि लवकरच आपल्याला ह्याच्यामध्ये प्रेसमध्ये पण म्हणजे न्यूजपेपरमध्ये पण आपल्याला दिसेल. निश्चितच आपण बघतोय की हे होते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. जो कोणी व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर कर अशावरती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जे आहे तो जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.